वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। परत एकदा मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। आपण नेहमी आळूवडी खातो, तर आज आपण आळूच्या पानांपासून भजी बनवणार आहोत। सगळ्यात पहिलं वॉश करून घ्यायचे आहेत पानं, त्यानंतर कट करून घेणार आहोत। त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, हळद ॲड करायची आहे। ओवा जो आहे तो मी हाताने क्रश करून घेतला होता। त्यानंतर मी ह्याच्यामध्ये ओवासुद्धा ॲड करून घेतला होता। तुम्हाला जिरा टाकायचा असेल तर तुम्ही जिरासुद्धा ॲड करू शकता, ऑप्शनल आहे। त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट आहे ती ॲड केलेली आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर ॲड करणार आहोत। तुम्ही लाल मिरची पावडर तिखट कमी जास्त तुमच्याप्रमाणे करू शकता। त्यानंतर इथं मी एक लिंबू पिळून घेतलं होतं, अर्ध लिंबू घ्यायचं होतं आणि छोटं होतं म्हणून मी अर्ध घेतलं होतं। त्यानंतर मी इथे 2 ते 3 बेसनचं पीठ 2 ते 3 चमचे बेसनचं पीठ ॲड केलं होतं। आता हे सगळं ॲड करून झाल्यानंतर पहिलं ना ड्राय असतानाच आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून सगळ्या लीव्सला आपले मसाले जे आहेत ते व्यवस्थित लागतील। बेसनचं पीठसुद्धा व्यवस्थित सगळीकडे लागून जाईल, मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स होईल। त्यासाठी पहिलं आपण ड्राय हातानेच आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत, बिना पाणी ॲड करता। तुम्ही बघू शकता मग एका जागेवर असा मसाला अटकून राहू शकतो, त्यासाठी आपण पहिलं असं वरच्यावर मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता लागेल तसं थोडं थोडं करून आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहे। आता इथं मी जेवढ्या प्रमाणात पाणी ॲड केलं ना तेवढंच पाणी ॲड केलं, त्यानंतर मी परत एक्स्ट्रा पाणी ॲड केलेलं नाही आहे। सो एवढ्याच पाण्यामध्ये मी व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेत आहे। आता मिक्स करताना हे जे एक डो रेडी होतो, तर तेवढा जोपर्यंत तुमचा डो टाईप टेक्स्चर रेडी होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तुम्हाला पाणी थोडं कमी वाटत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पाणीसुद्धा ॲड करू शकता। आता तुम्ही बघू शकता आपल्या बॅटरला व्यवस्थित असं बॅटरचा टेक्स्चर आलेला आहे, डोचा टेक्स्चर आला आहे एकदम व्यवस्थित। जास्त पातळही नाही आहे आपलं पीठ, घट्टच ठेवायचं आहे जसं इथे मी ठेवलेलं आहे। त्यानंतर आता आपण एका साईडला पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल आहे ना चांगलं तापून द्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक एक करून आपले भजी जे आहेत ते ॲड करणार आहे। तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा, सेम आपण जशी आळूवडी लागते तशीच लागते। तुम्हाला आहे ना लेमन ज्यूसच्या जागी ना तुम्ही ना त्याच्यामध्ये इमलीचं पाणीसुद्धा ॲड करू शकता। तुम्हाला जे इझी वाटेल, तुम्हाला जे आवडत असेल ते दोन्हीमधून तुम्ही कोणतंही ॲड करू शकता। तर इथे एक एक करून मी आपले जे भजे आहेत ते तेलामध्ये ॲड करून घेतलेले आहेत। आता हे भजे फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनटात फ्राय होऊन जातात जर तेल आपलं व्यवस्थित तापलेलं असेल तर। आणि भजी आहेत ना गोल्डन होईपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत, ब्राऊन होईपर्यंत भाजत ठेवायचे नाही तेलामध्ये। त्याचं कारण हे आहे की जर ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला भाजत ठेवलं तर ते नंतर कडवट लागतात, त्यामुळे थोडंसं गोल्डन कलर दिसायला लागला ना की आपण काढून घ्यायचे आहेत आपले भजी। तर ते इथे थोडा एका साईडून गोल्डन कलर आला होता तर दुसऱ्या साईडून मी टर्न केले भजी व्यवस्थित आणि मग फ्राय करून घेतले। आता तुम्हाला मी एंडला दाखवेनसुद्धा की किती क्रिस्पी दिसत आहेत आपले भजी। दिसण्यावरूनच तुम्हाला समजेल की किती यम्मी झालेत। तर तुम्ही बघू शकता कसं छान असा गोल्डन कलर आलेला आहे। इथे तुम्हाला मी एक तोडूनसुद्धा दाखवते, बघू शकता किती क्रिस्पी झालेले आहेत आपले भजी। सो नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी वाटली कमेंट करा। अँड थँक्यू फॉर वॉचिंग।